कडे 3.5 ग्राम पासून मंगळसूत्र ते डेली यूज साठीच आहे. सो हे असं यूज हे वाटीमणी मध्ये आहे. मोस्टली साऊथ इंडियन पॅटर्न खूप सुंदर दिसतात. हो सुंदर आहे. टेम्पलच्या हिशोबाने पेंडंट नको असतं तर हे रिमूव्ह करू शकतो. छान दिसतंय. तो सोबर असं आहे. नमस्कार. आज आपण आलो आहोत पुण्यातील विमाननगर येथे असलेल्या पुना गाडगीळ ज्वेलर्स या शॉपमध्ये. आज आपण यांच्या शॉपमधील डेली वेअर पासून फेस्टिव्ह वेअर पर्यंतच्या मंगळसूत्रांचं कलेक्शन बघणार आहोत. दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नमस्कार. आपला ऍड्रेस सांगाल का शॉपचा? हे जे शॉप आहे ते विमाननगर मध्ये आहे. आयडियल लँडमार्क जॉगर्स नियर ऑफ जॉगर्स पार्क आहे. ओके. म्हणजे तुम्हाला फिनिक्सच्या ऑपोजिट साईडला. फिनिक्सच्या ऑपोजिट. आज आपण मंगळसूत्राच्या व्हरायटीज बघणार आहोत. हा, यामध्ये आता तुम्हाला जे पण मी ऑप्शन सांगणार आहे हे रोज वापरू शकतो असे आहेत. त्याच्यामध्ये हो डेली बेसिस वरती आहे. कमीत कमी माझ्याकडे 3.5 ग्राम पासून मंगळसूत्र येतात जे लॉंग टाइम साठी तुम्ही वापरू शकता. तुमच्या वापरण्यावर डिपेंड राहील. डिझाईन तर खूप सारे आहेत, तुम्ही डिझाईन बघू शकता. हे सगळे 3.5 ग्रामचेच आहेत का वेगवेगळे आहेत? नाही, वेगवेगळे आहेत मॅम. वेगवेगळे साधारण स्टोन आहेत, काहींना विदाउट स्टोनचे प्लेन वगैरे आहे. जसं हे आहे, हे प्रेस चैन आहे. ही लॉंग टाइम चालणारी चैन आहे ज्याच्यामध्ये आपण रोज यूज करू शकतो. हे थोडेसे फॅन्सी आहेत तर फॅन्सी ह्याच्यामध्ये पण आपण बघू शकतो. हा पण एक सुंदर आहे की त्याला विथ पेंडंट. हा पीस पण 3.620 वेट आहे त्याचं. म्हणजे पेंडंट सहित त्याचं वेट आहे. लाईट वेट आहे. लाईट वेट पण आपल्याकडे म्हणजे 3.5 बऱ्यापैकी रेट थोडेसे जास्त आहेत. जसं आज रेट बघितला तर 88,530चा रेट आहे. तर त्या हिशोबाने जर पाहिलं तर आपल्याला हे सोयीस्कर आहे की आपण अल्टरनेट यूज करू शकतो. दागिना एक असं आहे ना की तो आवडीनुसार आपण घालतो. आवडीनुसार. सो त्याच्या हिशोबाने म्हणजे मंगळसूत्र लेडीजसाठी असं आहे की ते चेंज करून घालतायत. बाकीचे जरी दागिने असे आहेत की नाही ते रोजच्या बेसवरती नाही आहेत जे आपण नाही घालू शकत. पण मंगळसूत्र डेली यूज करू शकतो. यात माझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत, तुम्ही इकडे बघू शकता. हा पण एक सुंदर आहे ज्याला पेंडंट आहे. विदाऊट पेंडंटचा लुक आहे पण सोबर आहे. हे असं आहे, इकडे बघू शकता तुम्ही. तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. अशा टाईपचे काळे मणी पण आहेत. चैन पण स्ट्रॉंग आहे. हा पण पीस फॅन्सी आहे. 8.8 ग्रामचं वेट आहे त्याच्या. 8.8. हे जे मंगळसूत्र आहेत हे वाटीमणीमध्ये आहेत. बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन जे आहेत ते वाटीमणी जास्त प्रिपेअर करतात. ज्यांना पेंडंट नाही आवडत, भले ते आवडत असेल तर महाराष्ट्रीयन पद्धतीत वाटीमणी खूप वाटतात. त्या हिशोबाने वाटीमणी जास्त भेटतात. हे पण सगळे कमी काळे मणी आपल्या आवडीनुसार आहे. जसे ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बऱ्यापैकी चैन जास्त आहे, काळे मणी कमी आहे. काळे मणी पण सोबेर असं वाटीमणीचा लुक दिला तर तो लुक जास्त छान दिसतो. हा पण सगळ्या ह्याच्यावरती घालू शकतो कारण की चैन मध्ये जेवढे पण प्रकार आहेत ना आपण जे रोज घालू शकतो त्याच्यातला हा एकदम लाईट वेटचा प्रकार आहे जो 6.7 ग्रामचा आहे. त्याच्यामध्ये काळे मणी पण कमी आहे आणि सोनं पण थोडं बऱ्यापैकी कमी आहे. म्हणजे लाईट वेटच्या हिशोबाने. आणि ह्याला हलकीशी छोटीशी वाटीमणी आपण लावू शकतो. हे असं वाटीमणी पण खूप सोबर असेल तर अशा टाईप छान दिसते ही वाटी. सेम त्याच्यावरती बटन टॉप्स येतात जे लेडीज रोज वापरू शकतात. सेम इयरिंग भेटतील तसे. कारण की हे बीड्स जे आहेत ना, जे हे व्हर्टिकल बीड्स आहेत मॅम ऑलमोस्ट डिझाईन मध्ये सेम असतात. म्हणजे काही डिझाईन मध्ये ते सेम असतातच. हे सगळे 8 ग्रामच्या पुढचे आहेत. हो मॅम. नाही, बऱ्यापैकी 13-14 ग्रामचे आहेत. की त्याचा वेट थोडा जास्त आहे पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे टिकण्याच्या हिशोबाने. जसं लहान मुलं असतील, ओढला वगैरे गेला अडकलं. ज्वेलरी हा असा आहे ना की आपल्या यूज करण्यावरती डिपेंड. म्हणजे आपण वापरतो त्याच्यावरती आहे. थोडक्यात काय असतं की तुम्ही किती पण नाजूक वस्तू घ्या किंवा कितीही हेवी घ्या पण टिकण्याच्या दृष्टिकोनातून नाही. गोल्ड हे सॉफ्ट आहे, तुटू शकता नाही असं नाही, पण यूज करण्यावरती डिपेंड. काळे मणी थोडे कमी आहेत. म्हणजे बऱ्यापैकी वेस्टर्न लुकला वगैरे घालू शकतात मुली. वेस्टर्न वेअर वरती पण वापरू शकतो. हो मोस्टली हे वेस्टर्न वेअर वरतीच जाते. हो बऱ्यापैकी. ऍक्च्युली ते तसं तर सगळ्या साडीवरती वगैरे जातात कारण की काळे मणी आले की मंगळसूत्राचा लुक आहे. सो तो लुक जरा जास्त छान दिसतो. त्याचे प्रत्येकाचे पेंडंट फॅन्सी. हो फॅन्सी आहेत. मोस्टली तर आता बऱ्यापैकी फॅन्सी पेंडंट यूज केले जातात. आता जसं हे काळे मणी पण यामध्ये काळे मणी आणि लुकला पण सोबर आहे. त्या हिशोबाने ऑफिस वर्कमध्ये वगैरे चालू शकतो. आणि हे किती ग्रॅम पासून चालू होतं? हे कमीत कमी माझ्याकडे 3.5 ग्रामचे आहेत. आता ह्यामध्ये सगळे लाईट वेट आहे. तसं बघायला गेलं का 6.5च्या हिशोबाने तसं वेट आहे. तर बऱ्यापैकी कमी, थोडेसे कमी जास्त आहेत वेटच्या हिशोबाने.
आणि हे किती वेटचं आहे हे पहिलं? फर्स्ट वाला ना, हे पण 11.85च्या हिशोबाने आहे. आता इकडे पण त्यांनी ब्लॅक बीट्सचा जो लुक दिला, सो ब्लॅक बीट्स आहेत म्हणजे स्टोन आहे त्याच्यामध्ये, पण तो लुक असा दिसतो की त्याच्यामध्ये ब्लॅक बीट्स आहेत. छान दिसतंय. तो सोबर असं आहे. ह्याच्यात पण पाहू शकता तुम्ही, ह्याच्यात पण ब्लॅक बीट्स थोडे जास्त आहेत. आता प्रत्येकाला काळे मणी जास्त हवे असतात, काहींना हवे असतात, काहींना नको हवे, त्या हिशोबाने हे लुक आहे. सो ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी काळे मणी जास्त आहेत आणि गोल्ड थोडं कमी आहे. गोल्ड पण बऱ्यापैकी आहे, पण जेवढे काळे मणी जास्त तेवढं मंगळसूत्राचा लुक आहे. सो काळे मणी पण बऱ्यापैकी जास्त. याच्यामध्ये याचं पेंडंट पण वेगळंच आहे ना? हो, प्रत्येकाचे डिपेंड डिझाईनचे. तसं बघायला गेलं ना मॅम, तर हा पूर्ण पीस जर अखंड घेतला, सो अखंड पीसला जे मॅचिंग लुक आहे, सो हे असं की इकडचे बीट्स आणि हा तो मॅच झाला पाहिजे. सुंदर दिसतोय तो. आहेत खूप सुंदर. इथे पण पाहू शकता तुम्ही विथ पेंडंटचे लुक आहे. ह्याच्यात पण बऱ्यापैकी वाटेमानेचे लुक आहे. खूप सारे डिझाईन आहेत आपल्याकडे तसं बघायला गेलं तर, जे ओल्डवाले पण आहे आणि जे आत्ता पण लेडीज घालू शकतात असे फॅन्सी आहेत. हे सिंगल पेंडंटवाले आहेत ना? हो, सिंगल आहे. हे काहींना हे असे पण आहेत किंवा हे पण आहे. आता ह्यामध्ये पण एक आहे की काही लेडीज आहे ना, पेंडंट नको असतं तर हे रिमूव्ह करू शकतो मॅम आपण. अच्छा, हे काढता हे पूर्ण रिमूव्ह करू शकतो आपण. म्हणजे फक्त चेनचा लुक जो आहे ना, तो खूप सोबर असा आहे. खूप सोबर. मी दाखवू का लावून? हे अशा टाईपचं. अच्छा, फक्त चेन पण सुंदर दिसते. कारण की तो लुक फक्त चेनमध्ये जो असतो ना, तो छान दिसतो. म्हणजे फक्त वेस्टर्न लुकला वगैरे घालायला पण छान आहे. ते रिमूव्ह करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये खूप सारे प्रकार असे आहेत माझ्याकडे. हा पण पीस तसा आहे की त्याचा पेंडंट आपण रिमूव्ह करू शकतो. याचं वजन किती आहे पण साधारण हे पण 15 ग्राम्स 15 ग्राम्स पासून आहे. 15 पासून चालू होते. आता हे मोस्टली साऊथ इंडियन पॅटर्न आहे. खूप सुंदर आहे. सिंगल थाली, थाली वाटी, थाली हे प्लेट पेंडंट मध्ये त्यांच्याकडे असतात. तर ह्याच्यातले ऑलमोस्ट सगळे पेंडंट खूप सोबर असतात. सोबर. त्याच्यामध्ये पण काळे मणी कमी, त्याच्यामध्ये लाल मणी पण आहेत का? ह्याच्यामध्ये जे रेड तुम्ही जे म्हणताय ना, ते मीना वर्क आहे मॅम. आणि यामध्ये जो आहे तो कोरल आहे. मोस्टली त्यांच्याकडे कोरल आणि हे मोती यूज केला जातो. थोडे हेवी आणि थोडंसं टेम्पलच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर हे पण आहेत. आता ह्याच्यामध्ये जर टेम्पलचा लुक आहे, सो तुम्ही इकडे पाहू शकता माझ्याकडे. तर हे पण वेगवेगळ्या टाईपमध्ये आहेत. कारण की खूप जण टेम्पल ज्वेलरी घेतात तर ती एकसारखी हवी असते त्यांना. म्हणजे लॉंग शॉर्ट बँगल्स नेकलेस सगळे एकसारखे हवे असतात. त्या लुकच्या हिशोबाने शॉर्ट मंगळसूत्र पण हवे, नाही तर मग तो लुक कुठेच मॅच नाही होणार. ऍक्च्युली वेगवेगळं घातलं तर ते एकतर असं होईल की ते गोल्ड आहे, नाहीतर ऐदर ते गोल्ड नाहीये. दोन्हीपैकी एक काहीतरी, पण मग ते एकत्र घातलं नाही जाणार, म्हणजे यूज नाही होणार आहे थोडक्यात. ह्याच्यामध्ये पूर्ण सेट आपण कस्टमाइज करू शकतो. ऑलरेडी असतो रेडीमध्ये, कारण की बँगल्स नेकलेस ते तर असतातच. त्या हिशोबाने आपण बघू शकतो. आणि ह्याचं वजन कितीपासून चालू होतं? कमीत कमी 24 ग्राम्स आहे. आता कमीत कमी जर बघितलं तर 16 ग्राम पासून आहे. पुढे किती पण 16-17 पासून चालू होतं. हो, हे काय असणार आहे? हे पूर्ण सेट असणार आहे. सो हे असं यूज केलं जातं. म्हणजे हा सेट पूर्ण कस्टमाइज करू शकतो तुम्हाला हवा तसं. आता ह्याच्यातले जे पीस आहेत ना टेम्पल मधले, ते बऱ्यापैकी वेगवेगळ्या टाइप्स येतात. काही चैन मधले आहेत, काही लॉंग मधले पण माझ्याकडे खूप सारे डिझाईन आहेत, वेगवेगळे डिझाईन आहेत. हे खूप सुंदर ब्लॅक बीड्सच्या हिशोबाने. आपण आहे. आपण मी खूप सुंदर दिसत आहे तिथे, कारण की हा लुकच असा लुकच खूप सुंदर दिसतो. ब्रायडल लुक देतो. ह्याच्यामध्ये पण तुम्ही लॉंग नेकलेस या इयरिंग वगैरे पूर्ण वरती एक छोटं मंगळसूत्र घातलं की म्हणजे तुमच्या आवडीनुसार मॅम, कारण की प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. ते किती ग्रॅम मध्ये बनतात? हा साधारण आता माझ्याकडे 58 ग्राम्स आहे. 50 ग्रॅम पासून पुढे बनतात. हो. ह्याची वाटीमणी पण बघाल तुम्ही, थोडीशी सुंदर आहे. डिझाईन खूप सुंदर. पेंडंट सगळे वेगवेगळे आहेत.
ट्रायंगल त्याच्यात सिंगल पेंडंट पण येतं आणि आपलं वाटी टाईप हो पण येतं. वाटीमाणी पण येतं सेम आपल्या गोल्ड सारखंच आहे ते पण. तर त्या हिशोबाने कारण की गोल्डच्या डिझाईनच्या हिशोबाने जर पाहिलं तर प्रत्येक जणाला हे आवडेलच असं नाही. टेम्पलमध्ये खूप जणांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला गोल्डमध्ये पण पाहिजे. गोल्डमध्ये. तर त्या हिशोबाने पण आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये काळे मणी कमी आणि गोल्ड जास्त आहे. हो हो हे पण सोबेर असे आहेत म्हणजे वेगवेगळे डिझाईन. जर मॅम तुम्ही बघाल ना तर खूप सुंदर कोरीव काम आहे. जे आपले कारागीर पण ते हे पहा म्हणजे वाटीमाणी पासून एकदम सुंदर. इकडे पण लुक शायनिंग खूप छान दिसते. आणि तो जो लुक आहे ना पूर्ण तो चेंज होता आपला चेंज मंगळसूत्र घातल्यानंतर. आणि याचा पण आपण पूर्ण गोल्डचा सेट आपल्याकडे करू शकतो. हो यस करू शकतो. याचं पण म्हणजे वजन 50 ग्रॅम्स पासून चालू नाही ह्याचं कमी असतं 46 पासून वगैरे 45 पासून भेटेल तुम्हाला एक साधा. तर हे जे आहेत ना ते डेली यूज साठीच आहे. जसं आपण हे बँगल्स यूज बघू शकतो. हे बँगल्स जे आहेत हे गोट आहेत जे रोजच्या वापरासाठी आहेत. त्याच्यात पण खूप सारे अप्रतिम असे डिझाईन भेटतात म्हणजे तुम्ही बघू शकता. एनी टाइम पण विजिट कराल तर शॉपला कळेल तुम्हाला. एकदम सुंदर आहे. हे जर बघितलं आपण तर घातल्यानंतर पण खूप सोबेर असं आहे आणि वापरायला पण आणि कोणी घालू शकतं. त्याच्यामुळे ते छानच वाटतं. एज लिमिट नाहीये. हा येस जसं मी रोज घालते. तर ते लुकला पण छान दिसतं. हा छान दिसतं. ते कमीत कमी वेट पासून पण येतं. एक साधारण 12 ग्राम्स पासून पण येतं. त्याच्यात पण येस कमीत कमी एक सिंगल हवा तर सिंगल पण घेऊ शकतो. कारण मोस्टली असं होतं ना की आपण वॉच बरोबर घातलं नाही जात. त्या हिशोबाने बघू सिंगल शकतो. त्याच्यात हे इयरिंग पण आहेत. जसे मी हे छोटंसं मंगळसूत्र काढलं इकडे. सो हा लुक जो आहे हा डेली यूज साठी आहे. म्हणजे त्याला काळे मणी थोडे कमी आहेत. वाटीमणीचं पण लुक आहे महत्वाचं म्हणजे. आणि रोजच्या यूजच्या हिशोबाने जर बघितलं तर खूप सुंदर आहे. सुंदर दिसतात. म्हणजे आपण ते रोज घालू शकतो. रोज घालू शकतो. आणि इयरिंग पण छोटेसे स्टड आहेत पण सुंदर आहेत. एकदम प्लेन आहेत बटन टॉप्स पण डेली साठी छान आहे. हो डेली साठी छान आहे मॅम. ही ज्वेलरी जी आहे ना तर आपण मोस्टली तर डेली यूज साठीच घेतो. आणि याचं वजन किती होईल टोटल? हे वेट जर तसं बघायला गेलं तर हे 2.5 ग्रामचं आहे आणि हे 7 ग्रामचं आहे. सो फारसा डिफरन्स नाही आहे ह्याच्यामध्ये. वेटच्या हिशोबाने जर बघितलं तर एक 10 ग्राम पर्यंत आरामशीर इयरिंग आणि मंगळसूत्र आपण घेऊ शकतो. 10 ग्राम पर्यंत. आणि बँगल्सचं वेट साधारण कमीत कमी 12 ग्रामच्या आसपास येतं. आपण कमी पण करू शकतो पण आपल्या हाताचे मुवमेंट्स थोडे जास्त असतात तर त्या हिशोबाने ते दबणं चेपणं तसा प्रकार होतो. त्यापेक्षा ऍटलिस्ट थोडंसं हेवी असेल. ह्या डिझाईनमुळे एक असतं की ते कुठे जोराचा धक्का लागला किंवा काय तर ह्या डिझाईनमुळे ते दिसत नाही. प्लेन डिझाईन असेल तर मोस्टली त्याच्यावरती दिसून येतं लगेच.